उपस्थित असलेले सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सगळे या GRमुळे उद्योजकांना कुठल्या प्रकारची सवलत प्राप्त झालेली आहे आणि ओव्हरऑल हा विषय एकदाचा संपूर्णतः आपणास आणि सर्व पत्रकार मंडळींना मला सांगायचं होतं की आमची बाजू काय आहे एकदाचा सगळा लेखाजोखा मी आपल्यापुढे सादर करतो आहे। आपल्याला जी वस्तुस्थिती आहे ती मी आपल्यापुढे दाखवणार आहे। आपल्याला जे काही शंका असतील त्यांचं मी माझ्या परीनं समर्पक उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे। मला सर्व सन्माननीय सदस्यांनी सहकार्य करावे ही विनंती। 29 जानेवारीला तर माझं नम्र विनंती आहे की हा GR मी ॲज इट इज जरी वाचलो तरीसुद्धा हा GRचे एक वर्ड जरा महत्त्वाचा आहे आणि तो मला अधोरेखित करायचा की जो मूळ ह्या वीज दर वाढीचा जो प्रक्षोभ झाला त्या अनुषंगाने हा निघालेला आहे। यामध्ये जरा त्यापोटी अग्रिम अनुदान देऊन हे दर कमी करण्याचे अधिकार शासनाला आहेत। ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची जी ऑल संघटनांना इंडस्ट्रीजना नो डाऊट तुम्हाला याचं नॉलेज असेल, परंतु हे कलम 65 अन्वये त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे आणि या अधिकाराचा वापर शासनाने केला तर तो प्रक्षोभ कमी करण्याचा हा एक त्यांनी काढलेला GR आहे। तर आता त्यांनी या कलमाचा वापर केल्यास अग्रिम अनुदान देऊन, अग्रिम अनुदान म्हणजे जर समजा मला MERCने 2 रुपयाचा दर केला परंतु जर शासनाला वाटलं की नाही तेच कमी केलंय आम्ही कुठं नाही म्हणतोय मग काय मग काय वेळ घालून काय फायदा याचा अर्थ असा जर ऐकून घ्या मला काय म्हणायचं माहिती काय तुम्ही त्याला फक्त अर्धवट वाचू नका। मी तुम्हाला काय म्हणजे तो 21% फरक आहे सर। दाखवतो ना कर्नाटकात काय दर आहे दाखवतो ना तुमचं काय चाललंय माहिती काय तुम्ही तोंडी बोलता मी तुम्हाला रायटिंग दाखवतो ना। ठीक आहे आम्हाला 5 पैसे 5.50 देणार आहे सर तुम्हाला आम्हाला देणार आहे। हा मग तुम्हाला माहिती आपल्याला कोण काय देणार आहे याची माहिती मला काय नाही शेजारी राज्य साहेब सर माझी गोष्ट आहे का MERC कडे काय केलं जातं आणि काय नाही हे आपल्यालाही माहिती आहे। कायम तुमची बाजू घेतलेली आहे कायम बाजू तुमची आहे। गोरख साहेब माझं वय वर्ष 50 15व्या वर्षापासून कळायला लागले 35 वर्षात MSCBनं उद्योजकांना कधी बोलवलं मला ऐकायला बोलून घेते। 20 जानेवारी 2014 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औद्योगिक वाणिज्यिक व कृषी ग्राहकांचे दर साधारणतः 20% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला। 20 ते 300 युनिट वापर असलेल्या घरगुती ग्राहकांना सवलत लागू राहील, इतर ग्राहकांना अशी मर्यादा राहणार नाही। यामुळे सध्या सप्टेंबर 13 पासून वाढलेला वाढीव वीज दर विद्युत नियामक आयोगाच्या दर कपातीच्या मंजुरीनंतर कमी होईल। हे दर साधारणतः एप्रिल 2013 मध्ये लागू असलेल्या दराच्या समपातळीवर येतील। 1 एप्रिल 2014 पासून महावितरणला विद्युत नियामक आयोगाकडून 2011-12, 12-13च्या समयोजनापोटी दरवाढ अपेक्षित आहे। 1 एप्रिल 2014ला लागू होणारी अपेक्षित दरवाढ लक्षात घेऊन शासनाने या दरासाठी सुद्धा 20% दर कपात जाहीर केलेली आहे। यामुळे 1 एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू झाली तरी ती ग्राहकांना लागू होणार नाही। 20% दर कपातीच्या या फरकापोटी शासन दरमहा 606 कोटी आणि महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांनी मिळून दरमहा 100 कोटी महावितरणला देणार आहेत। आपली आज उद्योजकांची जी नाराजी बघून हातबल झालेले MSCBच्या अधिकाऱ्यांनी आज आम्हाला खरं तर चहा पाण्याला बोलवलेलं आणि फिरवून सांगितलं की आम्ही डिस्काउंट दिलेलं आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचा डिस्काउंट दिलेला नाही आहे, दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे। गेल्या 20-25 वर्षात पहिल्यांदा आम्हाला चहा पाण्याला त्यांनी बोलवून आमचं सांत्वन करायचा प्रयत्न केलेला आहे, पण आम्ही त्यांच्या या भूलथापांना न बळी पडता आता आम्ही तातडीनं कर्नाटकच्या उद्योग मंत्र्यांच्या मीटिंगसाठी निघालेलो आहोत आणि आमचं जे नवीन एक्सपान्शन आहे ते आम्ही कर्नाटकातच जाणार आहोत आणि हळूहळू तिथला प्रतिसाद
बघून इथलं आम्ही उद्योगधंदे कमी कमी करायच्या दिशेनं आमची वाटचाल चालू राहणार. नाही, बिलकुल नाही. महाविष्टन स्पष्टीकरण देऊच शकलेलं नाही आहे. जेव्हा स्पष्टीकरण देताना त्यांनीच अडचणीत आले, त्यांच्या लक्षात आलं की आपले रेट अजूनही जास्त आहेत. या जे दरवाढ केलेली आणि गेले 8-10 दिवस जे काय आम्ही त्यांच्याकडे भावना व्यथा मांडल्या, आत्ता बऱ्यापैकी मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाने जो आवाज उठवलेला आहे, उद्या आपले माननीय शरद पवार जे यांच्याकडे हे खातं आहे राष्ट्रवादीचं, ते शरद पवार कोल्हापुरात आहेत. कदाचित तुम्ही उद्या त्यांना पत्रकार परिषदेमध्ये विचाराल उद्योजकांच्या भावनांच्या विषयी. आम्हाला असं वाटतं त्यांनी आम्हाला बोलवतील चर्चेला, पण उद्योजकांच्या वतीनं मी सांगतो, आम्ही पवार साहेबांना सुद्धा भेटणार नाही आहोत. त्यांनी पहिले रेट कमी करावेत, नंतर आम्ही ते महाराष्ट्रात कुठेही असतील तिकडं आम्ही येऊन भेटू त्यांना, आम्ही त्यांचं स्वागत करू. पण आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे जाणार नाही आहे, त्यांनी बोलवलं तरी जाणार नाही आहे. तिचं जे केलेलं आहे ते लोकांची दिशाभूल आहे. ह्यात कुठलाही दर कमी झालेला नाही आहे आणि ह्याला जोपर्यंत त्यांना सबसिडी मिळते आहे तोपर्यंत ते प्रोटेक्शन आहे. उद्याला सुद्धा सबसिडी द्यायची बंद झाली, अनुदान द्यायचं बंद झाला तर हे दर 1 महिन्यानंतर सुद्धा परत आहे त्या ठिकाणी येऊन थांबणार आहे. तर त्या दृष्टीने हे केलेली सगळी दिशाभूल आणि आता काही आमचा आता विश्वास राहिलेला नाही आहे. आणि आम्हाला जे काही निर्णय घ्यायचे, जिथे कुठे चांगला असेल उद्योजकाच्या दृष्टीने तिथे आमचा जाणे आत्ता क्रमप्राप्त आहे. आत्ता भले एक्सपान्शन थांबला असेल, गुंतवणूक थांबली असेल, तर येणाऱ्या काळात हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक कोल्हापुरातनं बाहेर जायचं हे आता निश्चित झालेलं आहे.